आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या आरोपातील संशयित उमेश हिरवे व माया शेंडुरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर. ॲडव्होकेट मेहबूब बांडार. संशयित उमेश हिरवे व माया शेंडुरे यांचे अनैतिक संबंध आहेत या संशयातून मारुती शेंडुरे राहणार इचलकरंजी यांनी सुसाईड नोट लिहून दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी पंचगंगा नदी इचलकरंजी येथील मोठ्या पुलावरून पाण्यात उडी मारून मयत झाले. या आरोपातील संशयित उमेश हिरवे व माया शेंडुरे यांना इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांडार यांनी युक्तिवाद केला. दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी पंचगंगा नदी इचलकरंजी येथील मोठ्या पुलावरून पाण्यात उडी मारून मयत झालेले मारुती शेंडुरे यांनी मृत्यूपूर्वी त्यांचा मानसिक छळ झाला असा आरोप करून सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. त्या संदर्भात सुनील अर्जुन नाईक यांनी गावभाग पोलीस स्टेशन येथे दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी फिर्याद दिली. त्यामुळे अटक होईल या आसाधार भीतीने संशयित उमेश हिरवे व माया शेंडुरे यांनी ॲडव्होकेट मेहबूब बांडार यांच्यामार्फत सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मयत मारुती शेंडुरे हा व्यसनाधीन होता, कर्जबाजारी झाला होता. यंत्रमागधारक उमेश हिरवे यांच्याकडे तो कामास होता. त्यांचीही आगाऊ बाकी त्याने बुडवली. पैसे परत मागितल्यानंतर त्यांना शिवीगाळ केली, भांडणे काढली. मयत मारुतीची पत्नी संशयित माया यांनी त्यांना समजावून सांगितले असता त्यांचेशीही भांडण काढून त्यांचेवर आरोप केले. अशा परिस्थितीत लिहिलेली सुसाईड नोट खरी आहे किंवा खोटी आहे हे स्पष्ट होत नाही. आत्महत्येचे घटक सिद्ध होत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध न्यायनिवाड्यात याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे संशयितांची तपासासाठी आवश्यकता नाही हा युक्तिवाद ॲडव्होकेट मेहबूब बांडार यांनी केला. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दोन्ही संशयितांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी ॲडव्होकेट बांडार यांना ॲडव्होकेट रचना पाटील, ॲडव्होकेट देसाई यांनी सहकार्य केले. सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन